बाईक रेडी झालेले आहेत. हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत ज्योतिर्लिंग जे गुजरातमध्ये आहेत ते म्हणजे नागेश्वर आणि सोमनाथ. परंतु आम्हाला ट्रेनचं तिकीट भेटलेलं नाही आहे, तर ही व्हिडिओ फक्त बसने जे ट्रॅव्हल करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. आम्हाला बस आहे दादरवरून. तर सर्व डिटेल तुम्हाला सांगणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये. किती वेळ लागणार आहे, कसं कसं जायचं आहे, कसं कसं प्रवास होणार आहे, सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. चला तर निघूया, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. हर हर महादेव. तर मित्रांनो, बसची बुकिंग करण्यासाठी रेड बस ॲपवरती या, फ्रॉम सिलेक्ट करा. जे तुमचं स्टार्टिंग पॉईंट असेल, आमचं दादर असल्यामुळे दादर सिलेक्ट केलं. तसेच आपल्याला राजकोटला जायचं म्हणून राजकोट सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर डेट सिलेक्ट करा. डेट सिलेक्ट केल्यानंतर सर्च करा, तर ते तुम्हाला ऑप्शन भेटेल बससाठी. आम्ही जिथे सिलेक्शन केलेले आहे ते पहिलेच अभिषेक बाप सीताराम ट्रॅव्हल्स थ्रू, ज्याचे तिकीट आमचे 1500 होते सीझन मुले. आताचे तिकीट आहे 1000 रुपये. त्याच्यामध्ये नंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्लीपरवाले बसची सीट्सचे ऑप्शन दिसणार. तुम्ही त्याच्यामध्ये सीट सिलेक्ट करून बुक करू शकतात. तसेच त्याच्यामध्ये तुमचे बोर्डिंग पॉईंट्स आणि ड्रॉपिंग पॉईंटसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत की या टायमानुसार बस इथे थांबणार आणि इथे पोहोचणार. परंतु मित्रांनो, असं वेळेला थोडे 1 किंवा 2 तासाचा अप टाईम नेहमी होतो, हे लक्षात ठेवा. बसचं ट्रॅव्हल असण्या कारणाने ह्या गोष्टी थोड्या होतात. तर 1 किंवा 2 तासाचा बफर ठेवूनच ट्रॅव्हल करा. आता आम्ही आहोत दादर स्टेशनवरून थोडा खाली आलो वेस्टला, आणि आपल्याला दादरवरून बस पकडायची आहे. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट जवळ आपली बस आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आपण दादर स्टेशनला आहोत. दादरचा बाजार भरलेला आहे. बसच्या ठिकाणी थोडं अशा प्रकारे आमची बस आलेली आहे. आम्ही बसने जाणार आहोत. तर आम्ही आलेलो आहोत बसमध्ये. आता वाजलेले आहेत 8:30 वाजलेत. आपल्याला सकाळी 8:30 पर्यंत पोहोचायचे. कुठे पोहोचायचे? सकाळी राजकोटला पोहोचायचे. तिथून मग नंतर आपल्याला द्वारकासाठी बस किंवा ट्रेन आणि मग नंतर तिथून जाणार आहोत बोलणे की आदत रोहित शर्मा की कैसी यार नागेश्वरला आपण जाणार आहोत. आणि जमलं तर द्वारकाचं देखील दर्शन घेणार आहोत. 8:30 वाजलेले. निघालेलो 3 वाजता. उद्यापर्यंत किती वाजता पोहोचतो याचा अंदाजा घेऊन पुढचे सगळे कार्यक्रम होणार आहेत, याची दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेवणाचं काय खाणे का? आधे घंटे में. अच्छा ठीक है. टायमिंग होता. अर्ध्या तासामध्ये म्हणजे 9 वाजेपर्यंत जेवायला जाणार. अर्धा तास घेणार, परत पुढचा प्रवास सुरू होता. ठीक आहे. बाकी लायटिंग बघायला का माझा मला बघा. लायटिंग आहे मस्त एकदम डिस्को आली. फक्त गाणीच बाकी आहे. पार्टी न्यू इयरची इथेच होईल असं वाटतं. तर आता आपण चेक पोस्ट पार केला गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डरची लाईन, आणि आपण आलेलं जेवायसाठी हॉटेलमध्ये. ते बसवाल्यांचे काही ओळखीचे असतील तिथे हॉटेल. बघूया जेवण कशा प्रकारचं भेटतं. ट्रॅफिक म्हणजे काय, 1.5 तास असं दिलेलं आहे. त्यामुळे आता तर जास्त भूक लागले, खूप उशीर झाला आहे. बघूया मेनूमध्ये काय भेटतं आहे. आपल्या भाकरी आहेत आई साहेबांनी दिलेली, भाजी पण आहे, भाकरी आणली आपण. तर आता आपण 2 तासामध्ये पोहोचणार आहोत ग्रीनलँड. त्याच्यानंतर आपल्याला जायचं द्वारका. थंडी नाही इकडे, बेसिकचा वातावरण. याच्यापेक्षा थंडी आमच्या गावात असते, एवढी थंडी आहे, पण ठीक आहे. तर दुपारी 3 वाजता निघाले होतो आपण मुंबईवरून. आत्ता वाजले सकाळचे 8:15 आणि आपण पोहोचलोय गुजरातमध्येच. आणि आपल्याला जायचे ग्रीनलँड राजकोटच्या आधी.
ग्रीनलँडला. इथून तुम्हाला राजकोटला जाण्यासाठी रिक्षा पकडायला लागणार आहे. या रिक्षामध्ये बसून राजकोट स्टेशनला जायचं, तिथे तुम्हाला बस आणि ट्रेन भेटणार आहे. कारण की ही आम्ही ज्या बसने प्रवास केला ती डायरेक्ट राजकोटला स्टेशनला नाही जाईल. त्याच्यामुळे आम्हाला आता रिक्षाने जाण्यासाठी पर्याय आहे. आणि पर पर्सन 40 रुपये बोलले तिथे रिक्षाला. 15 मिनटं लागतील आपल्याला पोहोचायला. बरोबर. आम्हाला एअर स्पेसवाली जागा दिली. आईस पाईस एकदम मागच्या मागे पडला का झाला. हे बघा कामपच्ची डायरेक्ट. तर आमचा बसचा प्रवास संपला. आता आमचा बाकीचा पुढचा ट्रेन आणि रिक्षा बस परत सुद्धा होतात. तर आम्ही आधी बसने आलो मग इथे राजकोटपर्यंत. रेड बस ॲपमधून तिकीट बुक केलेलं 1500 रुपये तिकीट होतं. तर राजकोटला प्रॉपर थांबत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रीनलँड या स्टॉपला उतरवणार. तिथून तुम्हाला रिक्षाने जायचं आहे. 40 रुपये पर पर्सन असे तिकीट असणार रिक्षाचं भाडं. राजकोटवरूनच एक्सप्रेस भेटणार. तिकिटाची पर पर्सन प्राईस 95 रुपये आहे काहीतरी. आणि आता आपण बसलेलो आहोत ट्रेनमध्ये जी आपल्याला द्वारकाला सोडणार आहे. तर आपण आलो बस पकडून मुंबईवरून राजकोटपर्यंत ग्रीनलँडपर्यंत. तिथून तुम्हाला ऑटो भेटणार 40 रुपये पर सीट. आणि तिथूनच लगेच तुम्हाला कनेक्टेड ट्रेन भेटली तर ठीक, कारण की टायमावर वेगवेगळ्या टायमावरती ट्रेन येते. त्याच्यामुळे आम्हाला भेटली 11:07 का 11:17ची ट्रेन निघणार आणि 3.5 तासामध्ये पोचेल बहुतेक. तर अजून वेळ आहे आपल्याकडे भरपूर. काय बोलतो? काय आता कंटाळाला भूक लागली. ब्रश केला का? नाही. मग कधी करणार? हॉटेलमध्ये अख्खा दिवस मोबाईलमध्ये होते रात्रभर. झोपलेलो. बाकी काय कामच नाही करता आली यांना. रात्रभर अपाट मेहनत केल्यानंतर थोडी पेट पूजा. गौरव मोरे अन्नदाता स्पॉन्सर. मस्त जवळच्या 3 तासाची झोप देखील आमच्यासाठी भरपूर आहे. असा डायलॉग मारणारे. मी झोपलो ना. रात्रभर एकटे जागे राहणारे आणि बाजूचा माणूस ढेकळतोय, पाहतोय, मी काय करतोय. झोपलो. अरे एक तासाने थोडं होतंय आता नाश्ता पाणी. तर आता आपण उतरलो जामनगरला. उतरलो म्हणजे गाडी थांबले. 11:15ला ट्रेन होती राजकोटवरून आणि आता थांबले ती जामनगरला. ही पोचणार 4:45 किंवा 4पर्यंत द्वारकाला. मग तिथून थोडा रेस्ट करून 5 वाजता मंदिर उघडतं काहीतरी, तर तिथे आम्ही दर्शनाला जाणार थोडं फ्रेश होऊन. ना गौरव साहेब? उद्या सोमनाथ ना. उद्या सोमनाथ. आजचं बोलतोय. आज नागेश्वर आहे. ते आपण करून घेऊ. आज होईल. भूक लागली. जेवण नाही झाला भाई. काय खाल्लं? जामनगरला पण जाम नाही भेटला. जाम हाल झालेत भाई. बघूया आता काय भेटतंय का पुढे गेल्यावर. जाऊचं का? चला आता बसू. गाडी ट्रेन हवा सोडायला लागली भाई. ये चले ट्रेन हवा सोडते. जायला लागेल. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा खूप प्रवास केल्यानंतर द्वारकाला पोचलो आहे. त्याच्या आधी द्वारकामध्ये बघायला लागेल काय सोय होते कुठे आपली. त्यानंतर पुढचा प्रवास ठरवू. तर मोजून आता 4:45 झालेत. म्हणजे सकाळी 11ला निघलेलो. 12, 1, 2, 3, 4 तास लागले पकडा अंदाजे. म्हणजे पूर्ण दिवस जातोय कसाही मुंबईवरून निघून. ठीक आहे. एर्नाकुलम ओखा ट्रेन 16338 ही राजकोटवरून भेटली होती. स्टेशन तसं आहे सुंदर, क्लीन दिसत आहे. आणि तर द्वारकाजवळ बस स्टॉप भेटेल. सॉरी, रिक्षा स्टँड भेटेल तुम्हाला. पर पर्सन 40 रुपये पकडा.
आम्ही 5 जण कामून होतो. 200 रुपये घेतलं होतं मंदिरापर्यंत जायचं. चाललो आम्ही बस. आपला प्रवास बसने होता व्हायला, ट्रेनने नव्हतं, त्याच्यामुळे थोडा उपर नीचे झालं. पण ठीक आहे. आगे हम द्वारका. तर आपण आलो आता द्वारकामध्ये आपल्याला रूम भेटलेला आहे खूपच महाग आणि सीझन आहे त्याच्यामुळे काही ना काहीच रूमचे भाडे आहे. हो 4000मध्ये आम्हाला रूम भेटलं आहे, जो आम्हाला 1000 रुपयामध्ये किंवा 1200 रुपयामध्ये भेटणार होता, पण सीझनमुळे खूपच अडचण आहे. पण आता पर्याय नाही आहे, आपल्याला थांबायचं होतं म्हणून इथून आता जाणार नागेश्वरला, दर्शन घेणार, सकाळी द्वारकाचं दर्शन घेऊन मग परत सोमनाथला रवाना होणार. दमलेले विद्यार्थी आमचे तत्काल तयारी वियारी सुरू आहे. थोडी आता लागेल आता अजून अर्धा 1 तास, बघूया कधीपर्यंत पोचतोय. तर आपण चाललेलो आहोत द्वारकावरून आता थेट नागेश्वर मंदिराजवळ. इथून बहुतेक अर्धा तास लागणार आहे द्वारकापासून नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळ जायला. रिक्षाचं भाडं पर पर्सन 100 रुपये आहे जाण्यासाठी, येण्यासाठी पण परत 100 रुपये आहे. हां असा खर्च आहे. आणि तो दर्शन झाला का मग आपण कदाचित सकाळी द्वारकाचं दर्शन घेऊन सोमनाथसाठी रवाना होणार. ते आता संध्याकाळची वेळ झालेली तशी पाहू शकता. जाता जाता थोडा काळोख देखील होईल, पण आम्ही तुम्हाला सर्व नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या जवळचं मंदिर सर्व एरिया तुम्हाला दाखवणार. तुम्हाला पण रे गावऱ्या हाय कर हाय, कधीच व्हिडिओमध्ये आला तर इथे तुम्ही चप्पल काढू शकता फ्रीमध्ये. आणि आपल्याला आता लाईनीला जायचं आहे. तर आता आम्ही लाईनीतून चाललेलो आहोत. खूपच कमी लाईन आहे, तशी चांगली गोष्ट आहे. तर मंदिराचं टायमिंग आहे 5 ते रात्री 9 वाजता मंदिर उघडं आहे आणि सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत. तर आम्ही आता 7 वाजता पोचलो. आमचं गर्दी पण कमी दिसते आम्हाला. दर्शन काहीतरी बोलला हा समजलाच नाही, पण ठीक आहे चल. प्रथम कुठे गेला? माणूस आहे का? कोण आहे? बघ माग आहे. तर आपलं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं का आपल्याला इथे समोरच शनिदेवाचं देखील मंदिर आहे, पाहू शकता. आता रात्र असल्यामुळे तुम्हाला थोडी तुम्ही ॲडजस्ट करून तुम्हाला सर्व काही दिसणार नाही.